सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आज आपण इयत्ता 11वीचा कंपल्सरी इंग्लिश या विषयाचा सेक्शन 2 पोएट्री विभाग पाहणार आहोत. द पोएम नेम इज चेरी ट्री. चेरी ट्री या कवितेचे लेखक पहा रस्किन बॉन्ड हे आहेत. त्यांच्याविषयी माहिती पाहूया. रस्किन बॉन्ड बॉर्न इन कसोली, हिमाचल प्रदेश इन 1934. Ruskin Bond has written hundreds of short stories, essays, novels, and more than 30 books of children. His first novel, The Room of the Roof, written when he was 17, received the John Lillivan Rice Memorial Prize in 1957. He has also published 2 volumes of autobiography, Scenes from the Writer's Life, and The Lamp is Lit, a collection of essays and episodes from the journal. In 1992, received the Sahitya Academy Award for English Writing in India. He was awarded the Padma Shri in 1999. Ruskin Bond he lives with his adopted family in Mussoorie, उत्तराखंड. तर रस्किन बॉन्ड हे उत्तराखंडमध्ये राहत होते. त्यांना उत्तराखंड येथील फॅमिलीने दत्तक घेतलेले होते. The poem Cherry Tree is about the poem intimacy over a tree which is planted that took 8 years to grow. He is expressing his wonder at the ways of nature and how the cherry blossom are fragile, quick to fall. The tree gives him immense joys. He can see that stars and the blue sky through the dappled green tree. तर चेरी ट्री या झाडाविषयी लेखाने माहिती सांगितली. चेरी ट्रीचे झाड लावले आणि त्याच्यानंतर त्यांना अनुभव आला आनंदाचा, उत्साहाचा, तर ते सांगतात. चेरी ट्री, चेरीचे झाड 8 years have passed since I placed my cherry seed in grass. 8 वर्षापूर्वी चेरीचे बी गवतामध्ये लेखाने लावले. मस्ट हॅव ट्री ऑफ माय ओन, आय सेड, की चेरीचे झाड असावे स्वतःचे असे लेखकाला वाटत होते. अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड अँड फॉरगॉट. तसे लेखकाने ते झाड लावले, पाणी दिले आणि झोपायला निघून गेले आणि विसरले. बट चेरीज हॅव टू हॅव अ वे ऑफ ग्रोविंग. पण चेरीचे झाड वाढण्याच्या मार्गात होते. दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग. आणि तसे झाड कोणालाही माहीत नव्हते लावलेले किंवा त्या झाडाची कोणीही काळजी घेतली नाही. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. आणि लवकरच उन्हाळा ऋतूचा शेवट होणार होता, मे महिन्याचा. आय फाउंड अ ट्री हॅड कम्स टू टे. आणि लेखकाला झाड आलेले पाहिले किंवा सापडले की इथे झाड आलेले आहे. इट वॉज अ व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. आणि ते खूप लहान होते, 5 महिन्याच्या बाळासारखे. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. आणि ते हरवले झाडाच्या भोवती आलेल्या रानटी गवतात. ते दिसेनासे झाले. गोट्स एट्स लिव्स द ग्रास कटर स्कायची स्प्लिट इट अपार्ट अँड मान्सून ब्लाइट. तर त्या झाडाला शेळ्यांनी पानं खाल्ली. ग्रास कटरमुळे त्याचे काही ग्रास कटरच्या विळ्यामुळे काही तुकडे कापले गेले. आणि मान्सून ब्लाइट आणि अति पावसामुळे ते डॅमेज झाले किंवा कीड पडली. शिवर्ड स्लेंडर स्टीम. आणि सुकले गेले त्याचे काही देठ, कोरडे पडले. इवन सो. तर अशा प्रकारे झाडाची हानी झाली. नेक्स्ट स्प्रिंग. आणि दुसऱ्या वसंत ऋतूत आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. दुसऱ्या ऋतूमध्ये तर लेखाने पाहिले 3 नवीन कोंब फुटलेले. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थर्स्ट. आणि ते नवीन झाड वाढण्यासाठी स्ट्रगल करत होते. अपवर्ड थर्स्ट मीन्स पुष्टफोळ, जोराने वाढण्यासाठी स्ट्रगल करत होते. इट्स आर्म इन फ्रेश फिअर्स लस्ट.
आणि त्याच्या फांद्या किंवा त्याचे बाहू अग्रेसिव्ह उतावीळपणे वाढण्यासाठी उत्सुक होते. कशासाठी? तर फॉर लाईट अँड एअर अँड सन, उजेड आणि हवा आणि सूर्यप्रकाशासाठी झाड वाढत होते. नंतर पहा, आय कुड ओनली वेट ॲज वन, मी फक्त वाट पाहत होतो. ॲज वन जसं की एखादं हू वॉचड वॉन्डरिंग व्हाईल टाईम अँड द रेन मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. तर लेखक पाहत होते झालेला बदल, वॉचड वॉन्डरिंग व्हाईल टाईम अँड रेन, आणि वेळ आणि पावसाने केलेली जादू, मेड अ मिरेकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन, त्या वाढणाऱ्या हिरव्या वाढीच्या दुःखात, म्हणजे त्यांना जे वाढलेल्या झाड वाढण्यासाठी जो स्ट्रगल करायला लागला ते लेखकाने पाहिले, आणि वेळ आणि पावसामुळे त्याच्यावर जादू झाली आणि ते झाड वाढले. आय वेंट अवे नेक्स्ट इयर, आणि लेखक निघून गेले दुसऱ्या वर्षी. स्पेंड अ सीझन इन काश्मीर, संपूर्ण ऋतू काश्मीरमध्ये घालवण्यासाठी. केम बॅक थिनर रादर पुअर, आणि परत आले त्यावेळेस ते खूप बारीक झाले होते किंवा गरीब झाले होते किंवा अशक्त झाले होते. बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर, पण ते त्यांना श्रीमंती वाटली. कशामुळे? तर बाय चेरी ट्री ॲट माय डोअर, चेरीचे झाड दरवाजात पाहून लेखकाला श्रीमंत झाल्यासारखं वाटलं. 6 feet हाय माय ओन डार्क चेरी, 6 फूट उंचीचे माझे चेरीचे झाड, लेखक सांगतात. अँड आय कुड स्केरसली बिलीव्ह इट अ बेरी, आणि माझा विश्वास क्वचितच बसत होता की चेरीच्या झाड आलेल्या त्या बेरीवर. रायपन्ड अँड ज्वेल्ड इन द सन, ते परिपक्व झालेले आणि चमकणारे सूर्यप्रकाशात बेरी. हंग फ्रॉम अ ब्रँच जस्ट वन, एका फांदीला लगडलेल्या चेरी पाहून. अँड नेक्स्ट इयर देअर वेअर ब्लॉसम स्मॉल, आणि दुसऱ्या वर्षी ब्लॉसम म्हणजे बहर आलेला, स्मॉल लहान फुलांचा म्हणजे स्मॉल, पिंक, फ्रजाईल, क्विक टू फॉल ॲट द मिरस्ट ब्रीथ, द मिरस्ट ब्रीथ अँड स्लीपेस्ट ब्रीज. म्हणजे काय? तर तो गुलाबी रंगाचा बहर कसा होता? तर हळुवारपणे झुळूक आणणारा किंवा एकदम नाजूक श्वासासारखा, हवेनेही खाली पडणारा असा तो बहर होता. आय ले ऑन द ग्रास ॲट इज, तर सहजतेने लेखक आत्ता वर्तमान काळात सांगतात की झाडाखाली बसलेले, गवतावर बसलेले असताना. आय ले ऑन द ग्रास ॲट इज, सहजतेने बसलेले असताना. लुकिंग अप थ्रू द लीव्ज ॲट द ब्ल्यू, आणि पाहत असताना झाडांच्या पानामध्ये. ॲट द ब्ल्यू ब्लाइंड स्काय, म्हणजे सायंकाळची वेळ होत असताना निळ्या आकाशाकडे पाहत असताना. ॲट द फिंचेस ॲज दे फ्ल्यू, द फिंचेस पक्षी उडून जातात. ॲट फ्लिटर्ड थ्रू द डॅपल्ड ग्रीन, आणि त्या झाडाखाली, डॅपल्ड ग्रीन म्हणजे काय? झाडाखाली झोपल्यानंतर किंवा झाडाखालून पाहिल्यानंतर जो पानांमधून सूर्यप्रकाश दिसतो, ठिपके असणारा. हॅविंग डार्क और लाईट पॅचेस, इथं सांगितले पहा. तर ठिपके असणाऱ्या सूर्यप्रकाश झाडातून दिसतो, त्यातून ते भुरकून उडणारे पक्षी लेखक पाहतात. व्हाईल बीज इन इट केसी ड्रँक, आणि तिथे असणाऱ्या मधमाशा परमानंद घेतात. ड्रँक ऑफ नेक्टर ऑफ द ईच ब्लूम अँड द सन सँक, तर मधमाशा फुलांमधून मध घेतात किंवा त्याचा परमानंद घेतात, आणि सूर्य आकाशात बुडतो. सायंकाळची वेळ होती. स्विफ्टली, आणि अतिवेगाने. अँड द स्टार्स टर्न इन द स्काय, तर सूर्य आकाशात बुडतो आणि रात्रीची वेळ होती आणि वेगानेच तारे आकाशात दिसू लागतात. अँड मून मंथ्स अँड सिंगिंग क्रिकेट, आणि म्हणजे मून मंथ्स
म्हणजे रातकिडे आणि गाणारे किडे, सिंगिंग क्रिकेट रातकिडे, अँड आय एस आय, आणि लेखक, आणि हो लेखक सांगतात प्राइज नाईट स्टार्स ट्री, आणि लेखक स्तुती करतात त्या रात्रीची, त्या ताऱ्यांची आणि त्या चेरीच्या झाडाची. दॅट स्मॉल द चेरी ग्रोन बाय मी, ते लहान झाड आणि ते चेरीचे झाड, आणि मी वाढवलेले ते झाड चेरीचे, मी लावलेले चेरीचे झाड, असं लेखकाने चेरीच्या झाडामुळे लेखकाला आनंद वाटला. अशा प्रकारे आपणही एखादे चेरीचे झाड लावून आपण स्वतःचा अनुभव घेऊ शकतो. लेखकाने त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे कविता संपलेली आहे. तर परत एकदा तुम्ही अभ्यास करा. तर लेखक कवितेचे होते रस्किन बॉन्ड. ठीक आहे.